नमस्कार विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये प्रॉपर्टीज ऑफ नॅचरल रिसोर्सेस प्रॉपर्टीज ऑफ नॅचरल रिसोर्सेस या लेसनमध्ये प्रॉपर्टीज ऑफ एअर बघितले होते. तर आता प्रॉपर्टीज ऑफ एअर बघितल्यानंतर आपण आता प्रॉपर्टीज ऑफ वॉटर बघणार आहोत. मी अशी आशा करते की तुम्ही तो प्रॉपर्टीज ऑफ एअरचा व्हिडिओ बघितला असेल. नसेल बघितला तर बघून घ्या, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकते आणि म्हणजे तुम्हाला व्हिडिओ जास्त कळेल व्यवस्थित. प्रॉपर्टीज ऑफ वॉटर. व्हॉट आर द स्टेट्स इन विच वॉटर इज फाउंड? वॉटर स्टेट्स काय काय असतात? लिक्विड वॉटर स्टेट आहे, लिक्विड आहे, सॉलिड आहे आणि आईस आहे. या 3 स्टेटमध्ये आपल्याला वॉटर सापडतं. व्हॉट इन्फ्लुएन्स विल यू ड्रॉ फ्रॉम द पिक्चर्स अलॉंग साईड? म्हणजे तुम्हाला आता काय लक्ष येते बाकीच्या ह्या पिक्चरवरून आपण काय लक्षात घेऊ बघा. वॉटर ऑकर्स इन लिक्विड स्टेट अंडर ऑर्डिनरी कंडिशन. वॉटर इज अ फ्लुइड सबस्टन्स. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाणी कसं आहे, फ्लुइड आहे, प्रवाही आहे. पाण्याला थोडीशी जरी सापट मिळाली तरी पाणी प्रवाहीपणे वाहतं. हे दाखवण्यासाठी इथं छिद्र दाखवलेली आहे की वस्तू आहे पण छिद्र, छोटे छोटे छिद्रातनं पण पाणी कसं बाहेर येतं. मग याच्यावरनं पाण्याचा प्रवाहिता म्हणजे हा प्रवाही असण्याचा गुणधर्म आपल्याला दिसतो. वॉटर डज नॉट हॅव ए ओन शेप. त्याला स्वतःचा आकार नाही आहे, पण त्याला स्वतःचं व्हॉल्यूम आहे. व्हॉल्यूम म्हणजेच आपण ज्याला वस्तुमान म्हणतो किंवा व्हॉल्यूम लक्षात ठेवा. बट ॲज अ व्हॉल्यूम इट कॅन पास थ्रू स्मॉल होल्स ऑर सिप थ्रू व्हेरी स्मॉल गॅप्स ऑर क्रॅक्स. म्हणून आपल्याला पाणी साठवायचं असेल तर आपल्याला हवा बंद किंवा एकदम पॅक बंद बाटलीत पाणी ठेवावं लागतं. ऑन पोरिंग वॉटर इन अँड ऑइल क्लॅड डिश वॉटर डज नॉट स्प्रेड फ्रॉम स्मॉल राऊंड ड्रॉप्स. म्हणजे काय होतं, एखाद्या तेलकट बशीमध्ये जर पाणी पडलं तर त्याचे थेंब असे गोळा गोळा होतात एकत्र, कारण पाणी आणि तेल हे एकत्र मिसळलं जात नाही, त्याच्यामुळे याचे ड्रॉप्स वेगळे फॉर्म होतात. इथे बघू शकता की वेगवेगळ्या आकारामध्ये पाणी आहे. याच्यावरून आपल्याला लक्षात येतं की पाण्याला विशिष्ट आकार नाही, पण त्याला एक व्हॉल्यूम आहे. सो आता आपण नेक्स्ट बघूयात. इथे आपल्याला आणखीन एक एक्सपेरिमेंट सांगितलेला आहे आणि तो एक्सपेरिमेंट काय आहे बघूया. Take plastic bottle more than half full of water, mark the water level on the bottle and keep the bottle upright in the freezer for making ice. Open the freezer after a couple of hours and observe. You will see that the water had changed into ice. म्हणजे इथे पाण्याबद्दल सांगितलं की जर तुम्ही एखाद्या बाटलीमध्ये अर्धं पाणी भरलं आणि त्या बाटलीला खूण करायची, खूण केल्यानंतर फ्रीजरमध्ये ठेवायचं, मग तुमच्या काय लक्षात येईल 2-3 तासानंतर की पाण्याचा बर्फ झालाय. पण बर्फ झाल्यानंतर मात्र ज्या ठिकाणी खूण केली होती त्याच्यापेक्षा वरती बर्फाची खूण आपल्याला दिसेल. याच्यावरून आपल्याला असं लक्षात येतं की बर्फ झाल्यानंतर काय होतंय, पाण्याचा एक्सपांड होते, पाणी म्हणजे आकारमान वाढतोय. वॉटर फ्रीजेस टू फॉर्म आईस, इट एक्सपांड अँड इट्स व्हॉल्यूम इन्क्रीजेस. आणि त्याचा काय होतं, आकारमान वाढतो. ऑन फ्रीजिंग हाऊ मच वॉज द इन्क्रीज इन द व्हॉल्यूम ऑफ वॉटर, इन व्हॉट प्रपोर्शन डिड इट इन्क्रीज. हे वाढतं आणि किती प्रमाणात वाढतं ते आपण आता प्रत्येक बॉटल त्याप्रमाणे आहे अवलंबून. तर इथे आपण आता बघूयात. आणखीन एक एक्सपेरिमेंट आपल्याला इथे दिलेला आहे करायला. तर तो एक्सपेरिमेंट असा आहे की आपण काय करायचं आहे, बकेट घ्यायची आहे, एका बादलीत पाणी टाकायचं आहे आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू टाकायच्या आहेत, वेगळ्या प्रकारच्या. तर तुमच्या असं लक्षात काही वस्तू पाण्यामध्ये पडल्यात, काही पाण्यात तरंगतात. इथे पट्टी, पेन्सिल, शार्पनर तरंगते, पण खोडरबर, डार्ट आणि कंपास हे सगळ्या गोष्टी पाण्यात गेलेल्या आहेत. त्याच्यावरून आपल्याला काय लक्षात येतं की पाण्याला काय होतं, एक ठराविक प्रमाणातच पाणी काही वस्तूंना तरंगत ठेवते आणि काही वस्तूंना पाण्याच्या तळाशी नेते. तर इथे आपण असं बघतोय की आईस इज लाइटर दॅन वॉटर. बर्फ. आता आणखीन एक प्रयोग आपल्याला इथे दिलेला आहे की आईस हा पाण्यावर नेहमी तरंगतो. त्याचं कारण आहे की आईस म्हणजे बर्फ हा कायमच पाण्यापेक्षा हलका असतो. वेन वॉटर फ्रीजेस टू फॉर्म आईस इट बिकम्स लाइटर दॅन द ओरिजिनल लिक्विड. म्हणजे पाण्याचाच बर्फ होतो पण तरी सुद्धा तो पाण्यावर तरंगतो. वेन वॉटर फ्रीजेस, जेव्हा पाण्यात गोठतं, दॅट इज वेन इट ट्रान्सफॉर्म इन टू सॉलिड स्टेट अँड इट्स व्हॉल्यूम इन्क्रीजेस. कारण त्याचं व्हॉल्यूम वाढतो, देअर फॉर द डेन्सिटी ऑफ आईस इज लेस. आणि त्याची डेन्सिटी कमी होते. व्हॉल्यूम वाढला की त्याची डेन्सिटी कमी होते दॅन ऑफ वॉटर. दॅट इज वाय द आईस फ्लोट्स ऑन वॉटर. आलं का लक्षात तुमच्या की पाण्यामध्ये जेव्हा बर्फ टाकतो, जेव्हा पाण्याचा बर्फ तयार होतो तेव्हा त्याचा व्हॉल्यूम वाढतो आणि त्याची डेन्सिटी कमी होते. इथे ज्यांची डेन्सिटी कमी आहे ते तरंगतात, ज्यांची डेन्सिटी जास्त आहे ते खाली जातात. आता डेन्सिटी ऑफ वॉटर कशी काढायची बघा. द इंटर रिलेशन बिटवीन द व्हॉल्यूम अँड मास ऑफ अ सबस्टन्स. द स्पेस ऑक्युपाइड बाय सबस्टन्स इज इट्स व्हॉल्यूम. द स्टोर ऑफ मॅटर द सबस्टन्स इज इन मास. डेन्सिटी काढण्याचं सूत्र आहे मास अपॉन व्हॉल्यूम. डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. मास इज मेजर्ड इन ग्रॅम्स अँड व्हॉल्यूम इज
क्युबिक, त्याचं प्रत्येकाचं एक युनिट असतं. त्याप्रमाणे मासचं युनिट आहे ग्रॅम, व्हॉल्यूमचं युनिट आहे क्युबिक सेंटीमीटर म्हणजे सीसी. हेन्स GCC इज द युनिट ऑफ डेन्सिटी. मग डेन्सिटीचं युनिट काय होतं? GCC. इफ द मास इज 1 लिटर ऑफ वॉटर 1 किलोग्राम दॅन व्हॉट इज द डेन्सिटी ऑफ वॉटर. मग त्यांनी आपल्याला इथे गणित दिलेलं आहे, त्याप्रमाणे आपल्याला सोडून त्याची डेन्सिटी इथे काढायची आहे. त्याचबरोबर आपल्याला काही गोष्टींचा विचार करायला लावला आहे की थिंक विल द मास ऑफ वॉटर चेंज वेन इट्स स्टेट चेंजेस ड्युरिंग द ट्रान्सफॉर्मेशन ऑफ लिक्विड वॉटर इनटू आईस. म्हणजे इथे प्रश्न विचारला की विचार करा, जर विल द मास ऑफ वॉटर चेंज, मास ऑफ वॉटर चेंज झाला तर इट स्टेट चेंजेस ड्युरिंग द ट्रान्सफॉर्मेशन ऑफ, पाण्याचं बर्फामध्ये रूपांतर होताना मास ऑफ वॉटर चेंज होईल का, हे आपल्याला इथे विचारले, त्याच्यावरती आपल्याला विचार करायला लावलेला आहे. आता आपण आत्तापर्यंत काय काय शिकलो ना त्याची एकदा उजळणी घेऊयात की वॉटर इज अ फ्लुइड सबस्टन्स अँड दॅट इज फाउंड इन लिक्विड स्टेट ॲट रूम टेम्परेचर अँड ऑर्डिनरी कंडिशन. दुसरं आहे की वॉटर हॅज इट्स व्हॉल्यूम बट इट डज नॉट हॅव इट्स ओन शेप, इट कॅन सीप थ्रू एनी होल ऑर गॅप. आणि तिसरं आहे वेन वॉटर फ्रीजेस इन टू आईस इट एक्सपांड अँड इट्स व्हॉल्यूम इन्क्रीजेस, सॉलिड आईस बिकम लाइटर दॅन द ओरिजिनल लिक्विड वॉटर अँड हेन्स आईस फ्लोट्स ऑन वॉटर. ओके, तर आपण ह्या 3 गोष्टी इथून शिकलेलो आहोत. आता आपण ॲनोमलस बिहेवियर ऑफ वॉटर बघूया. ॲनोमलस बिहेवियर ऑफ वॉटर म्हणजे पाण्याचं जे वर्तन असतं ना ते असंगत आहे. बाकी गोष्टींपेक्षा पाण्याचं वर्तन काय असंगत आहे ते कसं बघू. युजली वेन द टेम्परेचर ऑफ सबस्टन्स इज लोअर्ड इट्स डेन्सिटी इन्क्रीजेस. म्हणजे सबस्टन्सचं टेम्परेचर कमी झाल्यावर काय होतं, डेन्सिटी वाढते. ॲज द व्हॉल्यूम डिक्रीजेस बट वॉटर इज अ एक्सेप्शन ऑफ दिस. पाणी या गोष्टीला काय अपवाद आहे. कीप अ ग्लास फुल ऑफ वॉटर इन द फ्रीजर ऑफ 5 or 10 minutes. त्यासाठी त्यांनी प्रयोग दिला आहे की एक ग्लासमध्ये पाणी घ्या आणि फ्रीजरमध्ये 10 मिनिटांसाठी ठेवा. देन टेक इट आउट अँड ऑब्झर्व इट केअरफुली. त्यानंतर तुम्ही निरीक्षण करा फ्रॉम विच पार्ट इन द ग्लास डज द वॉटर फर्स्ट स्टार्ट फ्रीजिंग. तुमच्या काय लक्षात येईल की सगळ्यात पहिलं पाण्याचा बर्फ कुठून व्हायला सुरुवात होते, वर्ण व्हायला सुरुवात होते. द डेन्सिटी ऑफ वॉटर इज peculiar when water at normal temperature start cooling, its density increases like the most liquids. However, it is the temperature falls below 4 degrees Celsius, its density start decreasing. This means that the density of water is maximum at 4 degrees Celsius. If the temperature of water is lowered below 4 degrees Celsius, its density decreases and the volume increases. It means that water expands when the temperature falls below 4 degrees Celsius. This is called anomalous behavior. आता एवढी सगळी बडबड केली आहे मी, याचं एकच लक्षात घ्या की पाण्याच्या घनतेचं म्हणजे एक वैशिष्ट्य, डेन्सिटीचं एक वैशिष्ट्य आहे की काय होतं की पाण्याचं तापमान नेहमी थंड व्हायला लागलं ना की त्याची डेन्सिटी वाढत जाते. मात्र पण जेव्हा 4 डिग्री सेल्सिअस तापमानाच्या खाली पाण्याची डेन्सिटी कमी झाली की म्हणजे 4 डिग्री तापमानाला पाण्याची डेन्सिटी काय असते, सगळ्यात जास्त असते. आणि 4 डिग्री सेल्सिअस पाण्याचे तापमान कमी केल्यास त्याची घनता कमी होऊन आकारमान वाढतं. जसं आकारमान वाढतं तसं त्याची डेन्सिटी कमी होते. म्हणजेच 4 डिग्री सेल्सिअस म्हणजेच काय की 4 डिग्री सेल्सिअसच्या खाली तापमान जाऊ लागलं की पाणी प्रसरण पावते. यालाच पाण्याचे असंगत वर्तन असं म्हणतात. त्याच्यामुळेच आपल्याला काय होतं, पाण्याचा बर्फ व्हायला लागतो 4 डिग्री सेल्सिअसच्या खाली आणि पाण्याचं प्रसरण वाढतं आणि पाणी काय होतं, वजनानं म्हणजे बर्फ वजनानं हलका होतो पाण्याच्या तुलनेत. हे पाण्याचं पूर्णपणे काय असंगत वर्तन आहे. यालाच ॲनोमलस बिहेवियर ऑफ वॉटर असं म्हणतात. आता आपण हे बघूया. इथे आणखी म्हटलं यूज युअर ब्रेन पॉवर. आता ब्रेन पॉवर काय, इन कोल्ड कंट्रीज हाऊ टू ॲडेक्वेट ॲनिमल रिमेन अलाइव्ह इवन आफ्टर द रिव्हर्स ऑर लेक्स फ्रीजेस इन विंटर. म्हणजे ज्या ठिकाणी बर्फ असतो त्या ठिकाणी प्राणी कसे जगत असतील. टेक 2 big glasses of water, add 4-5 spoonful of salt to the water in 1 glass and dissolve it completely. इथे त्यांनी सांगितलं की 2 ग्लास घ्या. त्या 2 ग्लासमध्ये काय करायचं आहे, तुम्ही एक वस्तू घ्यायची कुठली. आता इथे त्यांनी बटाटा वापरलेला आहे. तर तुम्ही एकामध्ये नुसतं पाणी घ्या, एकामध्ये सॉल्ट सोल्युशन घ्या. तर काय दिसेल तुम्हाला, जे सॉल्ट सोल्युशन आहे, जे पाण्यामध्ये क्षार वाढलेत, मीठ म्हणजे काय, मिठामुळे क्षार वाढतात, त्या पाण्यामध्ये बटाटा तरंगतोय आणि ज्याच्यामध्ये मिठाचं नाही आहे प्रमाण, नॉर्मल पाणी, तिथे बटाटा खाली जातोय. तर याचा अर्थ काय आहे, त्यांनी असं म्हटलं की वेन द साल्ट डिझॉल्व इन वॉटर
It particles spread in water and slowly they become smaller and smaller. Ultimately, they become too small. They cannot be seen. That is, they mix completely with the water. This is what it's called dissolving. याचा अर्थ की पाण्यामध्ये कुठलाही मीठ कसं होतं पूर्णपणे विरघळलं जातं, पूर्णपणे विरघळून जातं. आता हा जो गुणधर्म आहे याच्यामध्ये सोल्यूट काय, द सबस्टन्स दॅट डिझॉल्व, सॉल्ट. सॉल्व्हंट काय, द सबस्टन्स इन विच द सॉल्यूट डिझॉल्व्स, वॉटर. आणि सोल्युशन काय, व्हॉट वी गेट वेन द सोल्यूट डिझॉल्व्स इन द सॉल्व्हंट. म्हणजे पाणी हे पूर्ण मिक्सचर काय झालं, हे सोल्युशन आहे. हा पाणी काय, हे सॉल्व्हंट आहे आणि मीठ सोल्यूट आहे. तर आपण आता बघू याच्या प्रॉपर्टी, युजेस ऑफ वॉटर अकॉर्डिंग टू इट्स प्रॉपर्टीज. काय काय प्रॉपर्टीज आहेत. वॉटर इज युजफुल फॉर वॉटर ट्रान्सपोर्ट ड्यू टू इट्स फ्लुइडिटी. त्यामुळे त्या पाण्यामध्ये प्रवाहित असल्यामुळे आपण त्याचा ट्रान्सपोर्टसाठी उपयोग करतो. वॉटर फॉलिंग डाऊन फ्रॉम द हाईट, इट यूज टू जनरेट इलेक्ट्रिसिटी विथ द हेल्प ऑफ जनरेटर. Water is good coolant and is used in motor vehicle to control the temperature of the engine. Many substances are soluble in water. Water is a universal solvent and water is used as solvent in factories, laboratories, foodstuffs and in various types of biological processes occurring in the body such as digestion, excretion, etc. Water is useful for cleaning purposes such as for bathing, washing and clothes. म्हणजे आपण दैनंदिन जीवनामध्ये पाण्याचा जो वापर करतो त्याच्याबद्दल एकूण हा सगळे प्रॉपर्टीज पाण्याच्या सांगितलेल्या आहेत. तर पाण्याच्या बद्दल आपण आता हे प्रॉपर्टीज शिकलेलो आहोत. तर याच्यामुळे आपल्याला लक्षात येते की पाणी हे बेस्ट काय सॉल्व्हंट आहे. ते का सॉल्व्हंट आहे त्याचाही आपण आता अभ्यास केलेला आहे. पाण्याचा ॲनॉमलस बिहेवियर पण आपण बघितलेला आहे आणि पाण्याच्या प्रॉपर्टीज पण आपण पाहिलेल्या आहेत. तर हा इथेच पॉईंट संपतोय आणि पुढचा नेक्स्ट पॉईंट सॉईल आहे, तो आपण बघणार आहोत. सो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो बघूया. तोपर्यंत बाय बाय.